तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आज आपला प्रशिक्षणाचा दुसरा दिवस आहे इथं. तर आजचा व्लॉग आता आपण चालू केलेला आहे. तर तिथं चहा नाश्ता चालू आहे, तिथं आपण जाऊया आता. तर मित्रांनो आता चहा घेऊन घेऊ आपण पण. तर मित्रांनो आजचं सकाळचं सेशन झालेलं आहे आणि आता 9 वाजता आले आहे. मग आता आम्ही सगळे इथं नाश्त्यासाठी थांबलोय. आपण बघू शकता, हे बघा इथं नाश्ता द्यायचं चालू आहे आणि हे आमचे सर आहेत. लाईक करा सर्वांनी. सांगून द्या एकदा. लाईक करा असं चॅनल आहे. अरे थँक्यू सर. हे बघा अशा प्रकारे इथं नाश्ता देण्यात येत आहे. हे बघा सगळे नाश्त्याच्या इथं लाईन मध्ये आहे. नाश्त्यामध्ये काय आहे तुम्हाला दाखवतो मी. पोहे आहे आणि शेव आहे. बस 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 बस. तर मित्रांनो आमचा नाश्ता झालेला आहे आणि जास्त सेशनला तिथं काही मी व्हिडिओ नाही बनवू शकत, म्हणून तिथलं काही दाखवू नाही शकत. म्हणून जर ग्राउंड लेवलवरती आम्हाला जर काही ऍक्टिव्हिटी जर करायला सांगितले तर तेव्हा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि परत आता सेशनला जातोय मित्रांनो. चला मग भेटूया अजून सेशनच्या नंतर. तर आता गुण क्षमताचा आम्ही इथं सगळ्यांची स्पर्धा लागलेली आहे, बघू शकता आपण. हे आमचा गड आहे, सिंहगड आमचा गट आहे. भगवान क्षमता आम्ही इथं तयार करणार आहोत. हे बघा स्पर्धा लागलेली आहे आमची. हे बघा वेगवेगळे गट तयार करण्यात आलेले आहे. आपल्या पाची गडाचं स्वागत. काय वाटतं कुठला गट जिंकणार आहे बरं? आमचा गट कोणता गट जिंकेल? सिंहगड. काही टेन्शन नाही ना, कोण जिंकेल आम्हाला काही घेणं नाही. कुठला गट जिंकेल? आमचा सिंहगड आहे. पुरुषांचे गड आहे आणि दोन महिलांचे दोन गड आहे. हो. हे बघा अशा प्रकारे गड तयार करण्यात आलेले आहे आणि आमचा आता चालू आहे. बघा आपण त्या स्पर्धा म्हटलं स्पर्धेचे काहीतरी नियम असतात माहितीये ना. हो तर पहिले आपण नियम समजून घेऊया आणि मग आपण पुढे स्पर्धेला सुरुवात करूया. प्रत्येक गटाला उघड करताना आपण साहित्य भेटलंय. ओके. प्रतापगड स्पर्धा केव्हा सुरू होईल? ज्यावेळेस मी सिटी वाजवते ना, सिटी वाजवतील त्यावेळेस काय होईल? आमचा गट आहे. स्पर्धा सुरू होणार आहे. जे आपल्याला साहित्य मिळालं आहे ते साहित्य आपल्याला सगळ्यांना शास्त्रीय पद्धतीने काय करायचे, वापर करायचा आहे. जो गट उघड क्षमता तपासणीच्या सर्व पायऱ्या कमीत कमी चुकांसह पूर्ण करेल तो गट विजेता असेल. जर कमीत कमी चुका करणारे एकापेक्षा अधिक गट असतील तर कमी वेळची प्रक्रिया पूर्ण करणारा जो गट असेल तो या तुम्हाला स्पर्धा खेळायची आहे. हे बघा अशा प्रकारे स्पर्धा जिंकता येईल त्याचे नियोजनासाठी आम्हाला इथं दिलेलं आहे. काय लिहिलंय? हाँ ले दादा तू चेतन दादा तू एक दरी नंबर बचून नहीं होता है और नंबर लावून केव्हा तुम्ही पुढे करा तुम्हाला काय माहिती एवढंच आहे ना. सिंहगडाचा निकाल मी सांगतोय आणि आपल्या जी सिंहगडाची डरकाळी होती ती कशी फुटली ते आपण पाहूया. तर पहिलं आपलं होतं की बियाण्याची पिशवी आणि पिशवीमधून बियाणे तुम्ही कशा पद्धतीने काढले? निवडले ना. निवडून बरोबर काढले आपण. हो बरोबर काढले. निवडून काढायचे होते. निवडून पिशवीतून व्यवस्थित सोडून काढायचं. नाही बियाणे निवडून काढायचे होते का पिशवीमधून? तर तिथं तुमचा 1 मार्क कट होतोय, कारण आपण जी पिशवी आणतो दुकानावरून
तर ती देखील आपण निवडून काढतो का? खराब बियाणे त्याच्यामध्ये सेपरेट करतो, फक्त चांगले पेरतो का? आपण ही चाचणी उगवण क्षमता तपासणी ही बियाण्यांसाठी करतोय की ते किती उगताय आणि किती नाही उगताय. तर ते पिशवी मधून काढल्यानंतर तो पर्टिक्युलर जे बियाणं आहे खराब असो किंवा चांगलं असो आपल्याला सगळं एकसारखा लावायचं आहे. तेव्हा ते आपल्याला समजेल की किती बियाणं उगतंय आणि किती नाही उगतंय. तर तिथं तुमचा 1 मार्क कट होतोय, अर्धा मार्क कट होतोय. आणि गोंडपाट ओले करायची पद्धत, तर आपण व्यवस्थितरित्या गोंडपाट ओलं केलं होतं म्हणून तुम्हाला तिथं 1 मार्क पूर्ण मिळतोय. आणि 10 बाय 10च्या ओढी लावल्या का? व्यवस्थित लावल्या तुम्ही सगळ्या ओढी? खरंच पहा बरं का मी फोटो काढलाय. तर आमच्या गडाच्या असं होत होतं की आधी त्या 11-12 पर्यंत जायच्या, मग पुन्हा 8-9 पर्यंत जायच्या, परत 11-12 पर्यंत जायच्या, परत 8-9 पर्यंत जायच्या. असं करण्यामध्ये आमच्या 3 ओढी ज्या आहेत त्या 11-11च्या गेलेल्या आहेत. तर म्हणून तिथं आपला अर्धा मार्क कट होतोय. गोंडपाट गुंडाळण्याची पद्धत ही कशी होती? एकदम योग्य होती. पण ज्यावेळेस आपण गुंडाळणी केली तर जी शेवटची लाईन होती तिचं बियाणं थोडं बाहेर गेल्यामुळे तिथं आपला 1 अर्धा मार्क कट होतोय. ज्यावेळेस आपण गोंडपाट गुंडाळणी करतो त्यावेळेस ते व्यवस्थित ते जी शेवटची लाईन आहे ती बाहेर नको पडायला. ती जर बाहेर पडली तर मग आपल्याला योग्य ते चाचणीचं उत्तर मिळणार नाही. म्हणून ते थोडं काळजीपूर्वक करायचं आहे आपल्याला. गोंडपाट गुंडाळल्यानंतर सुतळी का योग्य पद्धतीने बांधली का? तर आपण नक्कीच योग्य पद्धतीने सुतळी बांधलेली आहे. आणि शेवट गुंडाळी कुठं ठेवली? तर आपण नक्कीच सावलीमध्ये ठेवलेली आहे. तिला टॅग आपण लावला का? तर व्यवस्थित आपण टॅग लावलेला आहे. आणि टीमवर्क कसा होता? तर मला नक्कीच आपल्या गडामधनं एकही सदस्य असं हात बांधून साईडला कुठं उभे दिसले नाही. सगळ्यांचा काही ना काही सहभाग होता, म्हणून आपल्याला तिथं 1 मार्क पूर्ण भेटतोय. शिल्लक बियाणे पिशवीमध्ये योग्य ठेवले का? तर आपण नक्कीच सगळे गडी पाहू शकतात, नाही तर असं सांगणार की आम्ही शेवट होतो म्हणून सरांनी शेवट बरोबर निकाल लावला. असं त्यांनी नक्कीच व्यवस्थित बियाणे ठेवलंय, म्हणून आपलं तिथं पूर्ण मार्क आपल्याला मिळतात. आता पुढील निकाल सर सांगतो. धन्यवाद. चिवड्यासारखे काढले नाही, दादांनी बरोबर रॅन्डमली बिया काढल्या होत्या. आणि तसंच आपल्याला करायचं आहे. जर आपल्याला उगवण क्षमता चेक करायची तर रॅन्डमलीच बिया काढल्या गेल्या पाहिजे. गोंडपाट ओलं करण्याची पद्धत एक अतिशय योग्य होती. 10-10च्या ओळी हळूवार चालू होतं पण नीट नियोजन होतं. बरोबर 10-10च्या ओळी केल्या. गोंडपाट गुंडाळण्याची पद्धत देखील योग्य होती. सुतळी बांधताना काळजी घेतली. गुंडाळीला ओळखीचा टॅग लावला होता, पण जी आपले हे बियाण्याची पिशवी तिला टाळा वाजल्यानंतर लावला. शेवटी गुंडाळी सावलीत ठेवली. संपूर्ण प्रक्रिया ही उन्हात केली, सावलीत केली. टीमवर्क सर्वांचं छान होतं, फक्त दादा सोडून. दादा माझ्या जवळ येऊन बघायचं. आणि जे बियाणे शिल्लक होत्या त्या सर्व टाळ्या वाजल्यानंतर कुठेतरी मॅडम बोलला तेव्हा तुम्ही ते आवरण्याचा प्रयत्न केला. छान होता. बियाण्यातून जे तुमचं जे बियाणे तुम्ही पिशवीतून काढलं होतं ना, ते रॅन्डमली आपल्याला काढायचं होतं. पण तुम्ही चिवडा घातल्यासारखं घेतलेला आहे वरच्यावरून. पूर्ण जे गोंडपाट जे ओलं करण्याची पद्धत योग्य होती, व्यवस्थित होती. तुम्ही 10-10च्या जे बियाण्याच्या जे वळी आहेत ते व्यवस्थित ठेवल्या होत्या. त्यांच्यामध्ये अंतर पण व्यवस्थित होतं, जेणेकरून ते आपण गोंडपाट ज्यावेळेस गुंडाळा करताना ते खाली नाही पडू द्यायचं एवढी दक्षता त्यांनी घेतलेली आहे. तुमची गोंडपाट गुंडाळण्याची पद्धत पण योग्य होती. सुतळी बांधताना पण व्यवस्थित बांधलेले आहे तुम्ही. त्यानंतर नंबरचा टॅग पण लावलेला आहे. आणि शेवटी गुंडाळी जे आहे ते तुम्ही सावलीत ठेवलेली आहे. सगळ्यात मेन म्हणजे तुमचं टीमवर्क एकदम व्यवस्थित होतं. शिल्लक बियाणे व्यवस्थित ठेवलेले होते आणि ते सगळं जेवढं सामान होतं ते तुम्ही व्यवस्थित उचलून पाठीमागे ठेवलेलं होतं. अशा पद्धतीनं प्रतापगडाच्या टीमसाठी आणि आता फक्त राहिलेला आहे प्रतापगड ना विक्रमगड. विक्रमगड ना विक्रमगड. हा आपका क्या होगा पता नहीं. बियाण्याच्या पिशवीतून बियाणे कसे काढले? तर सेम सगळ्या गडाने जी चूक केली ती त्यांनी पण चूक केली. निवडूनच बियाणं टाकलं होतं त्याच्यावरती.
गोनपाट जे चिवात संगपात. तुमच्यापेक्षा माझे डोळे किंचित मोठे आहेत. गोनपाट ओलं करण्याची पद्धत अतिशय छान करून घेतले दोघांनी. 10 ओळी लावल्या का तुम्ही? लावल्या होत्या. गोनपाट गुंडाळी करण्याची पद्धत अतिशय छान होती. सूत्री बांधताना काळजी घेतली का? तर काळजी घेतलेली आहे त्यांनी. गुंडाळीला ओळखीचा नंबर टॅग लावला का? बघा एकदा. लावलाय ना? शेवटी गुंडाळी कुठं ठेवली? तर सावलीत ठेवली. संपूर्ण प्रक्रिया सावलीतच केलेली आहे. टीम वर्क पण छान होतं. सर्वांचा सहभाग होता त्याच्यामध्ये. बाबा पण काहीतरी निर्देश ठेवले का? तर ठेवले. घमेल इतर साहित्य व्यवस्थित गोळा करून ठेवले का? तर ठेवलेलं आहे. आधी असं वाटलं की ते त्याग राहिलं का काय, परंतु परत त्याने ठेवला त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने विक्रमगडाची कामगिरी झालेली आहे. आणि आता ती वेळ आलेली आहे ज्या वेळेची आपण आतुरतेने वाट पाहतोय. निकाल माझ्या हातामध्ये आलेला आहे. आणि कोणत्या गडाने उगवण क्षमता स्पर्धा 2026 या स्पर्धेमध्ये बाजी मारलेली आहे बघूया. रायगड, विक्रमगड, विशालगड. इकडे सिंहगडाला वाटतंय का नाही काय? आणि प्रतापगड. आणि जे आमच्या जजेसने निरीक्षण सांगितलं, ह्या निरीक्षणाचा म्हणजे तुमच्या चुका काढणं हा उद्देश नव्हता. तर ही जी काही उगवण क्षमता आहे त्या पिकाची आपण ज्यावेळेस आपण पीक पेरणी करणार आहे त्याच्या अगोदर आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि ह्या चुका आपण गावामध्ये गेल्यानंतर होऊ नये हा एकमेव उद्देश होता की ह्या चुका तुमच्या निदर्शनास आणून देणं. बरोबर ना? आणि आता हे बक्षीस वितरण ज्यांच्या हस्ते होणार आहे तसे हे आमचे कृषी विभाग आणि आमच्या उमेचे मेंटॉर्स, मी दोन्ही अधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यायचं आहे. आणि आमच्या टीम लीडर सीमा मॅडम यांनाही विनंती करतो. आणि आमचे स्वप्नील सर या सर पुढे. तर ही उगवण क्षमता स्पर्धा अतिशय उत्तमरित्या सर्वच गडांनी पूर्ण केलेली आहे. तर सर्वच गडांनी एकमेकांना आपण काय करायचे? 3 टाळे आणि 3 फुलं द्यायचे. फुलं देत असताना ती फुलं शेजारच्या गडाच्या अंगावरती पडली पाहिजेत. रित्यात नाही तर ती फुलं नसते तिथं टाकता आला, तिथं टाकू नका, इकडे समोर टाका. आलं का लक्षात? द्यायची का फुलं? आणि फुलं जरा वाऱ्याचा वेग धारण करून येऊ द्या शरद सर. नाही तर तुम्ही आपलं क्लब गो 1 2 3 फुले 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 1 2 3 फुले 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 1 2 3 फुले फुले फुले. छान. आणि आता ती वेळ आली आहे ज्या वेळेची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहतोय. आणि या उगवण क्षमता स्पर्धेमध्ये म्युझिक डायरेक्टर आमचे ज्ञानोबा निशिगंध तयार आहेत म्युझिक द्यायला. सर्व गडाने आनंद उत्सव साजरा करायचा आहे. इथं हारजीत होत राहणार आहे. हरणाऱ्या गड्यांना जास्त वाईट वाटून घ्यायचं नाही, त्या आनंदामध्ये सहभागी व्हायचं. बरोबर ना? आणि या स्पर्धेमध्ये खालून पहिला आलेला गड आहे. खर तर 5 गडाची स्पर्धा होती आणि तृतीय क्रमांकावरती 2 गड आलेले आहेत. आणि त्यातील पहिला गड आहे विशालगड. जोरदार टाळ्याने स्वागत करा विशालगडाचं. आणि बक्षीस घेऊन आलेले आहेत. तर यापुढे याच्या आणि तृतीय क्रमांकावरती दुसरा असणारा गड आहे सिंहगड. जोरदार टाळ्यांचं स्वागत करा आपल्याकडे जिंकलाय. Thank you.
नमस्कार